काय होतं एवढं त्यांना काय गेले असते 5 मिनिटात मी तुम्हाला सोल्युशन दिलं ना. तिथे 1-1.5 तास 2 तास तिकडे गेले असते 5 तास गेले असते तर आम्हाला काय हरकत सोल्युशन कारण मी पण आम्ही सुद्धा फ्री झालो असतो आमची सुद्धा मीटिंग्स आहेत ते निघाले आमच्या पण इलेक्शनच्याच मीटिंग्स आहेत ते पण इमर्जन्सी मध्ये निघाले असेल तुम्ही आता बसा आले की मी लगेच तुमचा मेसेज कन्वे करतो की सर 4 वाजल्यापासून थांबलेले तुमच्यासाठी आता 2 मिनिटं फक्त 4 नाही सर मी 2 वाजल्यापासून थांबलोय बघा त्यामुळे ते पण 2 वाजेपर्यंत थांबलो करायला पाहिजे ना पहिल्यांदा प्रायोरिटीवर आम्ही त्यांना आहोत. दिलं ना त्यांना निर्णय हे सांगितलं की तुम्ही मोहिते हो काय साहेबांना सांगितलं तुम्हाला हो हो त्यांचं जाऊन द्या तिकडे त्यांना पण सांगितलं तुम्हाला काय करायचं त्यांचं आपलं इथं होत नाही ते त्यांचं काय घेऊन बसायचं आपण 1 वाजता आलेले मला वाटलं 3 वाजता साहेब 3 वाजता मीटला आलोच नाही 3 वाजता आले साहेब तुम्ही त्यांना फोन करा असं वाट बघत आहे की तू नंतर आम्हाला पण खाली बसावं लागेल इकडे. जनतेला खाली बसवलं तर मग आम्ही अजून एक केस फाईल करणार तुमच्या विरोधात कारण की आमचा अपमान करायचा कोणाला अधिकार नाही तुम्हाला मी आणि खाली पण जनता बसायला म्हणून सांगत आहे. जनता ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे तुम्हाला मी खाली आणि पण त्याचा बसू अपमान बिलकुल नका. करायचा नाही तिकडेच बसा म्हणून सांगितलं आले की मी लगेच हे करतो तोपर्यंत मी त्यांच्यावर बोलून घेतो काय असेल तुम्ही बसा तिकडे मी सांगतो त्यांना त्यावेळी लागतो का कुठे साईड व्हिजिटला तुम्हाला माहिती किती वेळ लागतो एकाच लोकेशनला नाही बघायचं त्यांना भरपूर सारे लोकेशन मग सगळं लोकेशनचं होतं सगळ्या वरिष्ठ गोष्टी अधिकाऱ्यांना होत्या. भरपूर आम्ही वेळ दिलेला आहे काम करत नाही आता माझ्याकडे पुरावा आहे बघा 1 महिना झाला आतापर्यंत काय कारवाई झालेली नाहीये मी तुम्हाला दाखवते साहेब तुम्हाला राग येत आहे ना साहेब बघा तुम्ही नाही, तुम्हाला राग येते ना जनतेला काम होत नाही म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो बघा किती तारीखला आम्ही तुम्हाला हे पत्र दिलेलं आहे अजूनपर्यंत 2 पोस्को झालेला आहे ऍक्सिडेंट झालेला आहे बीएमसी च्या जे रोड आहेत किती खड्डे आहेत ते बीएमसी बघत नाहीये आम्ही तुम्हाला निर्देशन आणत आहे तरी सुद्धा तुम्ही बघत नाहीये बघा हा किती तारीखला आहे 8/7/2025 रोजी हा पत्र आहे बीएमसी गटर मध्ये भरणी करून 15-20 झोपडे 1+ रेडी झाला मग आता काय करायचं तुम्ही आम्हाला उलटा विषय हा बघा हा ऑफिसर कनिष्ठ अधिकारी ते बघत नाहीये आणि आता मी ह्यांना भेटून गेलेला आहे काय नाव आहे ते मोहिते साहेबांना भेटले होते मी यांची. हो कॉल करून सुद्धा झालेला तारीख बघा नाही मोहिते साहेबांना भेटले होते हे धर्माधिकारी साहेबांना ना हो. तुम्ही मोहिते साहेबांना त्याच्या वरिष्ठांना भेटला मी वरिष्ठांना आता भेटलेला ते बोलत आहे की बघते आणि कधी पासून बघायचं आहे बघा तुम्हीच बघा मी बरोबर आहे. त्याच्याबरोबर किती प्रॉब्लेम क्रिएट होत आहे कोऑर्डिनेट बीएमसी पाणी जाण्याचा मार्ग बंद करत आहेत झोपडा बनवतात आहे बेकायदेशीर तुम्हाला आम्ही बोलतोय तुम्ही ऐकत नाही आता तुम्हाला राग येत आहे आजच तुम्ही बोलायला आला त्याच्या आज नाही बोला नाही किती वेळा यायला किती वेळा मी भेटलेलो आहे तुम्ही सांगा आता किती नाही वेळा तुम्ही यायला आता झाला नम्रता मॅडम म्हणून ऑफिसर आहे पहिल्यांदा तुमचं आम्हाला हे असं भेटलेला अनुभव काय भेटलं असं? आम्ही तुम्हाला काय वेगळं हे बोललो आले आता ते इलेक्शनच काम चालू आहे बाकी दुसरं काहीच नाही सगळं चालू अहो, आहे तुम्ही सर. करा ना मी आम्ही काय बोललो का सॅटर्डेला तुम्हाला रात्री की 11 वाजेपर्यंत होतो संडेला रात्री 11 वाजेपर्यंत होतो. कारण परवाच्या दिवशी 11 वाजेपर्यंत होतो काय तर त्याचं प्रायोरिटी इलेक्शनला आहे प्रत्येक गोष्टीला आम्हाला बाकी कुठलं काहीच विचारत नाही इलेक्शनची काय स्टेटस आहे किती एलिगेशन आले किती हे आले सजेशन आले ते सगळे त्याचेच रिपोर्ट काढले आम्ही वेगळं 20/11 पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही नम्रता मॅडमला आम्ही भेटलो काल पण भेटलो आता माझा फोन कट करत आहे काय सांगायचं आहे त्यांना विचारतो आणि मी वरिष्ठांना भेटलो त्यांनी सांगितलं करून टाकावं आम्ही फक्त धक्का खायला असे आहे. पेपर पेपर बघा ना, किती करायचं? तक्रारी वाढणार आणि लोकांचा आक्रोश वाढणार त्या निकाली नाही काढलं असा प्रॉब्लेम होतच राहणार तुम्ही प्रॉब्लेम करून घेताय आलात किंवा आज पहिल्यांदा आलात आपली भेट आज पहिल्यांदा झाली पहिल्यांदा झालं तर तुम्ही असं वागले आमच्याशी तर कसं चालणार काय वेगळं वागलो मी तुमच्याशी आता जर वरिष्ठ नसतील तर मी नाही म्हणूनच सांगणार ना ते साईडला अरे बघा ऑलरेडी नसते ना अगोदर ऐकून घ्या नसतं. अगोदर नसते ना ऐकून घ्या अगोदर नसते आणि आम्ही आलो असतो तर ती गोष्ट निराळी ते असताना ते आम्हाला न सांगता ते निघून त्यांना गेले रिपोर्टिंग ते कोण करायचं आहेत आहे, कोण की त्यांना काय बघतो आहे. आता मी या बोर्ड ऑफिसरला पण असं केलं पाहिजे का त्यांनी आले की बघून घ्या काय प्रॉब्लेम नाही आमचा कारण कामं कोणी करत नाही म्हणून तो भेटायला आला ना आम्ही नाही करत कोणी अशा पद्धतीचं वागणं बरोबर आहे का हे? अधिकारी आहेत तुम्ही ना पहिल्यांदाच आले ना भेटायला तुम्हाला अगोदर येऊन गेले असतील आणि तुम्हाला डावललं असेल किंवा आता नाही उद्या आपण या. पहिल्यांदा आलो म्हणजे काय झालं पहिल्यांदा आल्यानंतर नाही द्यायचं नाही भेटायचं असा हिशोब आहे
कामं काय आहेत तुमच्याकडे त्याला. असा काय असं कायदा काय? बनवलाय का नवीन? कायद्याचा सवाल नाही, कायदा सगळ्यांना सारखा असतो. मी जरी आज ह्या पदावरती नाही, नसलो नाही, तरी पण मला पहिल्यांदा जर आलो, कायदा ऐकू ना तुम्ही पहिल्यांदा बोलताय. पहिल्यांदा आल्यावर सर, त्याला कायदा वेगळा आहे कसं आणि जो असतं? वारंवार येतो आपण- त्याला कायदा वेगळा आहे. आपण काय करतो, डायरेक्ट दहावी शिडी नाही चढत, खालून दुसरी तिसरी चौथी अशीच चढतो ना, हा. की तुम्ही डायरेक्ट दहाव्याच्या रेशिडीवरती चढता. अशीच आम्ही आलो नाही. हा, मग असं तेच आम्ही सांगतो इकडे ना. आलो. मग नाही, आपण आम्ही- साहेबांना तुम्ही आम्हाला शिकू नका. मी नाही शिकवा, तुम्ही आम्हाला पहिली, दुसरी, शिकवताय. तिसरी, चौथी, तुम्ही दहावी. आम्हाला शिकवताय ना, म्हणून मी तुम्हाला सांगतोय ती गोष्ट कशी आम्ही असते. शिकवत नाही सर. आम्ही आता तुमच्या- काय करता? तनिष अधिकारी तुम्ही अंगावरती एवढं नाही, नाही, नाही. आम्ही आम्ही काय तसं केलं नाही आम्ही तुमचा कायदेशीर हात आम्ही आहे. काम करत नाही साहेब. बरोबर आहे. नाही, नाही, नाही. ते उत्तर कशी आमचे देतात? काम नाही करत. अधिकारी लोक काय करतात? म्हणजे आम्हाला फोन शिकवत करत आहे. पहिली, दुसरी, तिसरी, दहावी. मग ते हे साहेब- नम्रता मॅडम आहे, माझा मग आम्ही काय डायरेक्ट दहावी बरोबर आहे. आम्ही 4 वाजता पासून इथे बरोबर. बदललो. काय वेळ घ्यायचं? सोमवारी 3 वाजता मला आम्ही माहिती नाही. काय कसं वेळ घ्यायचं? कोणता GR मार दाखवा, असा. नम्रता मॅडम आम्ही इकडे याचा गरज नव्हता. नम्रता मॅडम मी फोन केला, तुम्ही विनंती आम्हाला केली, वेळ कट करून दिला. GR दाखवा, असं शासनाचा. काय करायचं? की सोमवारी आमच्या ऐकून घ्या ना साहेब, बीज झोपडा गटरमध्ये भरीत टाकून बनवलेला आहे आणि यांचे जबाबदार कोण? काल पोस्टपोन ऍक्सिडेंट झालेला आहे, पोस्टपोन झालेला आहे, हा केस झाला आहे, याचा जबाबदार कोण? साहेबांना फोन लावा. तुम्हाला काय बोलायचं आहे? कोणाला बोलायचं आहे? तुम्हाला काय सांगितलं? रेकॉर्डिंग मध्ये पण बघा. काय आम्ही बोलून झाला म्हणून आमचं ऐकत नाही म्हणून तुमच्याकडे आला. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आम्ही का बसायचं? त्यांना साहेबांना काय विनंती केली आहे? तुम्ही साहेबांना फोन करा. तुम्ही फोन लावा. किती वेळ लागेल? काय प्रॉब्लेम कधी आहे येतात? मी एवढंच करा. आम्हाला त्यांना भेटून जायचं. फोन माझा, मी लावेन माझ्यापासून. मी तुम्हाला 2 घटना झालेली आहे. आता ऍक्सिडेंट होत मी आहे. तुम्हाला फक्त reply दिला. फुटपाथ चालायला जागा नाही तुम्हाला आहे, समोर बोलायला काय ऍक्सिडेंट होत प्रॉब्लेम आहे. आहे? काय भीती आता काय? कोणाला बोलायचं आहे? माझ्या पद्धतीने तुमच्याच मोबाईल हो, फोटो कालामध्ये आम्हाला काय करायचंय? तुम्ही बसा ना, मी बोलतो तुम्हाला किती वाजता. काय बसायचं आम्ही? आम्ही उभे बसलेलोच राहा, आहे ना. मला काय करायचं? उभे राहा. 1.5 तास झाला आम्ही बसलेलोच आहे ना, 2 तास. बसा ना, तुम्हाला काय नाही बोललंय काय? बसून राहा. आले की मी तुम्हाला हे पण तुम्ही आता परत बसा मग. इतक्या वेळात मग 1.5-2 तास काय केलं मग तुम्ही? 1.5-2 तास काय केलं म्हणजे काय? मग तुम्ही तेव्हा काय फोन केला? आम्हाला विचारायला आला. अरे पण तुम्हाला समजत नाही का आम्ही बाहेर बसलोय म्हणून? तुम्ही बसा, विचारायला तुम्ही तुम्ही यायला बसा. पाहिजे ना. मग साहेब येतील ना. साहेबांनी मला सांगून नाही गेले की 1 तासाने येतो, अर्ध्या काय तासाने कामं येतो. करत नाही. त्यामुळे विचारा बोलतोय ना आम्ही तुम्हाला आम्ही किती विचारतो ना, वेळेचं. तुम्ही बसा ना. तुम्ही बसतच नाही तर आम्ही डायरेक्ट अंगावरती येतात मग नाही नाही, असं आहे, आम्ही अंगावर येत नाहीये. असं आम्ही टाकू नका साहेब. आम्ही अंगावर येत नाहीये. सहज बोललो ना, जसं तुम्ही येताय तसं तुम्ही मी बोलताय तुम्हाला आम्ही सांगतोय. विचारताय, तुम्ही येणार नाही बोलताय तसंच. अंगावर येत नाही आम्ही. पेशा सुटल्यानंतर आम्ही तसंच येणार. तुम्ही बसा सांगतो तर तुम्ही ते पण नाही करायचं आहे. डायरेक्ट तुम्ही पेशा सुटण्याचा अंत कशाला पाहता? हो साहेब, हो साहेब. जरा शांतता द्या, ऐका ना. आणि तेच ते सांगायचं बोलताय, आहे. ते ऐका ना भांडण माझं. करताय. हो साहेब, हो त्यांचा जे रोल आहे ते ऑफिस की बाबा, स्टाफ आहे आणि त्यांना साहेबांना फोन करायचा. साहेब कशी आम्हाला मी इथे आहात सांगायची. ना, मी तुम्हाला विनंती करते की अहो साहेब, त्यांना पण प्रोटोकॉल पाहायला लागतात. वरिष्ठ हा, ते वरिष्ठ आहे असतात. त्याच्यावर ते स्टाफ काय करतील? वरिष्ठांनी जर सांगितलं पद्धतीने करतात ना. त्यांच्यासोबत वरिष्ठाचे ते डिस्टर्ब कर्मचारी आहेत ना. तुम्ही पण जरा हो आम्ही समजून घेतोय साहेब. या, असं नाही बसा ना, समजून बसा घेत ना. नाहीये. त्यांना तुम्ही एक उद्या वेळ द्या. उद्या नाही आम्हाला आत्ताच भेटायचं. नाही, नाही, भेटा आता ते बोलले ना साहेब परत आलेले 4-4, लगेच 5-5 भेटा. तास पहिल्यांदा आम्हाला लगेच भेटा. घालायला वेळ नाही. आता बीज जोडा बनून झालेला आहे त्यांना आणि रस्ता बंद झाला पब्लिकचा. आता आम्हाला काय करायचं त्यांना तुम्ही इथे सांगा. बसलास तुम्ही रस्त्यामध्ये. आधी आम्ही तक्रार केलेला सांगायला बघा. तर पाहिजे की साहेब असं नाही, काल लगेच होत आहे. आम्हाला काहीच म्हणाले नाही. नम्रता मॅडम कनिष्ठ अधिकारी आहे, मी त्याला फोन करतो, फोन कापत आहे. आता काय विचार कोणाला विचारायचं? नम्रता मॅडम आहे. हो नम्रता मॅडम आहेत अजून गेलेले काल पण भेटलो, आज पण भेटलो. अजून मला असं वाटतं मी नाही आहे, बाहेर आहे. आता तसं आम्हाला पुढे वेळेचं उत्तर देत आहे मला. कोणाला बोलायचं आहे? 2 रेप झालेला आहे, 2 आणि ऍक्सिडेंट रोज होत आहे. हा, रस्ता बंद झालेला आहे, फुटपाथ बंद झालेला आहे. बरोबर आहे सर तुमचं. हा. हे पब्लिक साहेब हे जे उत्तर आहे साहेब, हे एकदम आम्ही लेटर देऊन सुद्धा काम नाही करत. 5 म्हणून मिनिटं भेटायला काय तर प्रॉब्लेम होता? नाही, नाही, ते पण नाही. तुम्ही कर्मचारी आम्हाला समजत आहे साहेब. किती धक्का खायचा? सर 1 तास लागेल सरांनी सांगितलं. चालेल आम्ही थांबतो साहेब. तोपर्यंत आम्ही थांबतो. हे सिरियस मॅटर आहे साहेब. साहेबांनी 2 केस झालेला आहे. आता काय करायचं आहे? कर्मचारी आहेत, त्यांना तुम्ही बसा. वाट बघायचं अजून केस आणि भेटूनच जाऊ. हे करायचं. नाही, भेटूनच जाणार आम्ही. हो भेटून आम्ही परत वेळ हो हो घालवला yes, तर yes. मोकळेच भेटून भेटेल. जाऊ तुम्ही. आम्ही कर्मचारी आम्ही कायद्यानं आम्ही कधी बसून बाहेर घ्या. जात नाही इथे बसून साहेब. घ्या. आम्ही बामचे कार्यकर्ता आहोत. आम्ही कायद्यानं आम्ही कधी बाहेर जात नाही. नंतर भेटून जायचं तुम्हाला भेटून घ्या शांत बाबू वादीवाद करून बसून नाही, आम्ही वाद करायला